जी हे करा. हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपला 5वा दिवस आहे. आपण 5वा अध्याय बघणार आहोत. आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि और भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण काल ज्ञान योग बघितला आपण सगळ्यांनी काल. तर कृष्णाने आपण बघितलं ना भगवान कोण आहे. तर कसे आहेत बघा. ते कृष्ण भगवान आहेत. ते एक व्यक्ती आहेत म्हणजे त्यांना एक साकार रूप आहे बघा. ते निराकार नाही आहेत. हा, ते कसे आहेत श्याम सुंदर आहेत. वर्ण त्यांचा रंग कसा आहे श्याम वर्ण आहे. त्यांच्या डोक्यावर मोरपंख आहे आणि हातात बासरी. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा तर हे आपण हे 5 विषय बघतो भगवद्गीतेमध्ये. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. हा हा घ्या माताजी पुढची स्लाइड. भगवद्गीता आपल्या जीवनाचे पुस्तक आहे. भगवद्गीतेचे 5 विषय बघितले. अर्जुनाच्या पिलापाची 5 कारणं बघितली. त्याची उत्तरं पण दिली कृष्णाने. अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं पण बघितलेली आहेत आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड घ्या. ही त्याच्या दुःखाची 5 कारणं होती. दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. ओके. घ्या पुढे पुढे घ्या माताजी. हे एक मिनिट मागची स्लाइड घ्या. आपण आधी आपल्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करूया. पुन्हा मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजींना प्रणाम करते आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजींना पण प्रणाम करते. पण आपला आजचा अध्याय सुरू करूया. तर हे बघा कृष्णाने काय सांगितलंय. कधी काय येतात कृष्ण इथे, कधी येतात, हे सगळं सांगितलंय. तर कधी येतात तर जेव्हा धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्माचरण चा ऱ्हास होतो, अधर्माचं वर्चस्व होतं, तेव्हा प्रत्येक युगामध्ये ते येतात धर्म स्थापना करण्यासाठी. आणि ते बघा पुढच्या 4.8 मध्ये सांगितलंय की मी पण त्यातलं पहिलं कारण त्यांनी काय सांगितलंय भक्तांच्या उद्धारासाठी येतात ते. हे लक्षात ठेवायचं. बाकीचं काय ते त्यांच्या धामात बसून पण करू शकतात. पण पहिलं खरं कारण काय तर भक्तांना आनंद देण्यासाठी येतात ते. त्याच्यानंतर दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी येतात.
आणि हे यथा माम प्रपद्यन्ते हा पण श्लोक लक्षात ठेवा, की सर्व लोक म्हणजे आपण ज्या भावाने कृष्णांना शरण जाऊ ना, कृष्ण पण तुम्हाला त्याच भावामध्ये भेटतात आणि तुम्ही जितकं प्रेम द्याल त्याच्या कित्येक पटीने ते तुम्हाला प्रेम देतात. हा हा घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आपण हे काल बघितलं बघा, 4 युगांचे धर्म आहेत हे, की सत्ययुगाचा धर्म काय होता? विष्णूंची ध्यान धारणा. त्रेतायुगाचा होता यज्ञ करणं. द्वापारचा विस्तृत अशा मंदिर पूजा. आणि कलियुगाचा धर्म आहे हरी नाम जप. हा कलियुगाचा धर्मच आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं आपण कलियुगात काही करू नाही शकत. तुम्ही हरिनाम जप केलात तरी सगळं आलेलं आहे त्याच्यामध्ये. हा घ्या माताजी. आणि हा आपलं कर्तव्य आहे की तुम्ही हरिनाम जप करायला हवा. आता आजचा अध्याय बघूया आपण. कर्मयोग आहे पण. तर हे कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे निष्काम कर्म, की कसं कर्माने आपण कृष्णांशी जोडू शकतो. एक कर्मयोग होता की जे कर्मफळ कृष्णांना अर्पण करा, ते ठीक आहे. पण हे काय आहे? कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे कसं आपण आपलं जीवन जगताना कृष्णांशी जोडून घ्यायचं आपल्याला. हं? बघूया. माताजी घ्या पुढची स्लाईड. तर कृष्ण भावित कर्म आता कशी असतं बघूया. हा आपण हे बघा, आता तुम्ही हा पहिल्या स्लाइड मध्ये मुलगा काय हा चांगलेपण आहे की बाबा मी झाड लावेन आणि कोणीही फळ खाऊ दे, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मी झाड लावणं माझं कर्तव्य आहे आणि मी झाड लावेन. ओके. त्याच्यानंतर आवड कशाला म्हणायची? नाही, मला छंद आहे, मला आवड आहे म्हणून मी लावला. तर मी झाड लावेन आणि सगळ्या फळांचा आनंद मी घेईन. हम्म. हे आवड आहे त्याला. आणि अज्ञान कशाला म्हणायचं? अज्ञान म्हणजे झाड कुणी लावलंय त्याने लावलेलं असू दे, मी आपलं जाऊन फळ तोडून घेऊन येतो. हे असतं अज्ञान. ओके. आता कृष्ण भावना भावित कर्म कसं असतं बघा. आता जी पुढची स्लाइड घ्या, इथं नाहीये काय ती स्लाइड? हा की भक्त काय म्हणतो? भक्त म्हणतो की मी झाड लावले, पण झाड वाढण्यासाठी आपण तिसऱ्या अध्यायात बघितलं, अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, त्याच्यात की झाड तुम्ही लावलं पण झाडाची वाढ होण्यासाठी मातीतून पोषण मिळतं, सूर्यप्रकाशामुळे पण वाढ होते, त्याला पाणी घालतात मग हे माती हे पाणी हा सूर्य चंद्र ह्यांचा प्रकाश हे सगळं आपल्याला आयतच मिळालंय ना, कुणी दिलंय हे? तर ते कृष्णाने दिलेलं आहे. त्यामुळे ना भक्त कसा म्हणतो की मी झाड लावलंय, परंतु कृष्णाने मला हे झाड म्हणजे कृष्णाने हे झाड वाढवलेले आहे, त्यामुळे आधी त्याला अर्पण करेन आणि मग मी फळाचा आनंद घेईन. हा असं भक्त म्हणतो. हा घ्या माताजी. पण ही झाली कृष्ण भावना भावित कर्म, की आपल्या जीवनाचं सेंटर मध्यस्थी नाही, आपल्या जीवनाचे केंद्रबिंदू हा कृष्ण करायचा आणि त्याच्या अवतीभवती आपलं सारं कर्तव्यांच्या मार्ग असायला हवे. हा घ्या माताजी. आता हरे हे कृष्ण. अर्जुन उवाच संन्यास कर्माणा कृष्ण पुनर्योग्य शंख संशसी यच्चेयत्योरेक तन्मे ब्रूह सुनिश्चितम. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, प्रथम तुम्ही मला माझे काम सोडून देण्यास सांगा आणि मग तुम्ही भक्तिपूर्वक कर्म करायला सांगता. या दोघांपैकी कोणते अधिक फायदेशीर आहे हे कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्णा. हे बघा, हा अर्जुनाला इथे किती प्रश्न, आपण पण अर्जुनासारखं जिज्ञासू बनायला पाहिजे. त्याला असे वेगवेगळे प्रश्न पडत होते म्हणून आपल्याला आणि उत्तरं मिळाली बघा. की आता तो काय म्हणतो की तुम्ही मला पहिल्यांदा फळ म्हणजे काम सोडून द्यायला सांगितलं नाही, कर्मफळाचा त्याग कर म्हणून सांगितला होता. मग तुम्ही काय म्हणताय आता भक्तिपूर्वक कर्म कर.
हा, व आपण सुरुवातीलाच मी म्हंटल ना, आता आपण फळाचं पण उदाहरण बघितलं की कृष्णां साईडला मध्य ठेवून कर्म भक्तिपूर्वक कृष्ण भावना भावित कर्म करायला सांगता. हा, मग या दोघांपैकी अधिक फायदेशीर काय आहे ते निश्चित सांगा म्हणतोय. म्हणजे मी नक्की काय करू, यातला अधिक फायदेशीर काय आहे? हा, घ्या मग त्याची पुढची स्लाईड. हे बघा, इथं ना कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही. तुम्ही कधी पण लक्षात ठेवा. प्रांजळ मन म्हणतात ना, असं सरळ मन आवडतं कृष्णांना. आता कसं आहे, तुम्ही नाही नाही नाही, मला हे असं मी म्हणजे जमणार नाही मला, काय मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, असं करून सगळं सोडूनच देऊन, जर का आता हा माणूस बघा, सगळं सोडून घ्यायचं ह्याला ढोंगच म्हणायचं ना. मोबाईल आहे, बरं ठीक आहे, आता कुणाशी मागे संपर्क ठेवायचा आहे, पण ठीक आहे मोबाईल आहे. आता ती सिगरेट कशाला हवी आहे, म्हणजे मग काय सोडून दिलंय तुम्ही? ह्याला मिथ्याचार म्हणतात. की फक्त वरनं कपडे बदलले, वेश साधूंचा घेतला, तुम्ही आतून साधूंसारखं बनायला हवं. हा, म्हणजे तिथे हे नकोय कृष्णांना, दिखाऊपणा, खोटेपणा. आता तेच बघा, दुसरी चित्र आहे ना, त्याच्यात बघा ते आहेत गृहस्थ, म्हणजे कुटुंब सांभाळून वेळ मिळेल तसा बघा ते भजन भक्ती करतायत. तर हा प्रामाणिकपणा आहे. कृष्णांना हा पहिल्या फोटोत दाखवलाय तो मिथ्याचार आवडत नाही. आता आपण प्रभुपाद स्वामींचे चरित्र बघा, किंवा त्यांचे वडील बघा, आपली सगळी संत परंपरा बघा तुम्ही, ती कसे होते सगळे. त्यांनी कुठं कुटुंब वगैरे सोडून दिली होती? हा, पण मन मन मात्र कृष्णांमनी ना अर्पण केलेलं होतं. तसं हवं. हे असा मिथ्याचार कृष्णांना आवडत नाही, की नुसता दिखाऊपणा, आतून कुठंच भजन भक्ती नाहीये. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता हा अर्जुनाचा गोंधळ उडालाय ना, असं म्हणजे काय ह्यातलं अधिक श्रेयस्कर आहे? हा, माताजी घ्या पुढची slide. हा, म्हणजे अर्जुन काय म्हणतो, की मी झाडं लावायचं थांबवू, म्हणजे कर्म करायचंच थांबवू, की मी फळांची अपेक्षा करायचं थांबवू? हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. श्री भगवान उवाच. शि- संन्यास कर्मयोगच्च निःसंन्यासकरावुभौ तयस्तु कर्म संन्यास सत्कर्मयोगो विशेषते. श्री भगवान म्हणाले, मुक्तीसाठी कृतीचा त्याग करणे आणि भक्तिमय कर्मयोग दोघेही उत्तम आहेत. परंतु या दोन पैकी कृतीचा त्याग करण्यापेक्षा भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. बघा, हा कृष्णाने काय सांगितलं इथे, की भक्तीसाठी कृतीचा त्याग करणे म्हणजे तुम्ही सगळं सोडून वनांमध्ये वगैरे जातो, भक्तीसाठी मी कर्म करायचं थांबतो आणि मी सगळं सोडून जातो. हा, आणि भक्तिमय कर्म म्हणजे कर्मयोग, की जिथून जसं आहे कर्तव्याचा मार्ग जो आहे त्याच्यावर चालत मन कृष्णांना देऊन, म्हणजे जसा वेळ मिळेल थोडा ऍडजस्ट करून व काम वगैरे भक्ती करणं, हे दोघेही उत्तम आहेत म्हणतायत ते. पण ह्या दोन्ही पैकी कृतीचा त्याग करण्यापेक्षा भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. म्हणजे कृतीचा त्याग करून तुम्ही कुठं जायची गरज नाहीये. हा, तुम्हाला नाही काय तुमचं स्थान वगैरे सोडायची गरज नाही, कृतीचा त्याग करायची. त्यापेक्षा भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. म्हणजे जे करताय, जिथे आहात तिथून भक्ती करायला सुरू करा. हा, तेवढा वेळ मिळतो आपल्याला. एक माळा जप करायला आपल्याला 7 ते 8 मिनिटं बास असतात. ती अवश्य सुरू करा करायला. त्यासाठी उठून कुठं जायची गरज नाही. फक्त घरातच करू शकता. एक माळ हातात घ्या आणि सुरू करा. हा, तर हे असं कर्म, भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. तर इथे शेजारी दाखवलेत बघा ते कसे भजन कीर्तन, म्हणजे श्रवण भक्ती, मग पादसेवनम, अर्चनम, वंदनम, अशा छोट्या छोट्या गोष्टी करतायत बघा ते घरामध्ये. हा, हा, घ्या माताजी पुढची. आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनात कृष्ण हवे. काल त्यांनी सांगितलं ना, गोकुळातल्या गोष्टी बघितल्या ना आपण, की
कसे त्यांच्या मनात कृष्ण होते. हा, कृष्ण काय म्हणतात, झाड लावणे आपले कर्तव्य आहे. हा, पण ते माझ्यासाठी करा आणि मी तुमच्यासाठी या फळांची काळजी घेईन. हे काय म्हणाले, तुमचं कर्तव्य तुम्ही करायलाच हवं. झाड लावणं तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही करा. हा, आणि उरलेलं मग मी ते म्हणजे तुम्ही माझ्यावर सोडून द्या. मी ते म्हणजे कृष्णांसाठी करा, मुख्य म्हणजे ते म्हणजे त्यांची सेवा त्यांना अर्पण करून. आणि मग मी, कृष्ण म्हणतात, मी तुमच्यासाठी त्या झाडांची काळजी घेईन. हा, हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आता हा बघा, हा भक्त आणि अभक्त ह्यांच्यातला फरक. हा कसा म्हणतोय, हातात पैसे दाखवलेत त्या माणसाच्या, की मी मिळवले म्हणून माझे आहेत. हा, मी कष्ट केलं, मी नोकरी केली आणि हे पैसे मला मिळाले म्हणून माझे आहेत. आणि भक्त कसा असतो बघा, की ही सगळी कृष्णांची कृपा आहे म्हणतो. का माहित आहे म्हणजे गीता हे तत्वतः जाणायला हवं. तो का म्हणतो भक्त असा, त्याने आत्म्याचं परमात्म्याशी असलेलं नातं जाणलंय. आणि कृष्णाने आपल्याला, आता पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये तुम्ही पाहाल, की मन, बुद्धी, इंद्रिये, हे शरीर, हा, ही चेतना, म्हणजे ज्याने आपण हे सगळं करतो, हे सगळं मुळात, पुन्हा ही आपण इथे जे राहतो तेव्हा पृथ्वीवर पाणी, हवा, हे सगळं सगळं कृष्णाने दिलेलं आहे. मग इथे आपलं आहे काय? सारं सारं कृष्णाजी, मग तेच वापरून आपण करतोय ना. मग थोडी तरी नम्रता हवी, की हा, त्यांनी आणि एवढं काय काय दिलंय आपल्याला, मग तेच वापरून आपण थोडे पैसे कमावले. तर हा, कृष्णा, ही सारी तुमची कृपा आहे, असा भक्त विचार करतात. कारण त्याला जीवन, तो ज्ञानात स्थित असतो, त्याला सत्य त्याने जाणलेलं असतं त्यामुळे. ओके. आणि हे जे हे अभक्तांची ही वृत्ती आहे, की मी केलं, हे सगळं माझं आहे, मी आहात म्हणून तुम्ही आहात, हे सगळे अज्ञानी लोकांचे अहंकार असतो हा. भक्त असा विचार करत नाही. ते आपले आपले कर्तव्य करत, हा कृष्णा, ही सारी तुझी कृपा आहे, असं त्यांचं व्ह्यू असतो. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, हरे कृष्णा. वाच. योग युक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिंपते. हरे कृष्णा. जो भक्तीने कार्य करतो, जो शुद्ध आत्मा आहे आणि आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांना प्रिय आहे आणि प्रत्येकजण त्याला प्रिय आहे. अशी व्यक्ती काम करताना कधीही बांधील नसते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आता जो भक्तीने कार्य करतो, हा म्हणजे भक्त कसा असतो बघा, जो काम करताना भक्तीने करतो. आणि आत्मा शुद्ध आहे, म्हणजे ज्याच्या मनात ना दुसऱ्यांविषयी द्वेष वगैरे नाही, एक शुद्ध मनात अर्जुन आहे. तसे हे सगळे भक्त, आपल्या मनावर आणि इंद्रियांवर कंट्रोल आहे. म्हणजे कधी मनाच्या आणि इंद्रियांच्या मागे तो धावत नाही, त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत त्याची मन आणि इंद्रिय. असा भक्त असतो ना, तो सगळ्यांना प्रिय असतो आणि प्रत्येक जण त्याला प्रिय असतो. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये असा, तुम्ही शाळेत असा, तुम्ही बिझनेस मध्ये असा, तुम्ही कुठे कॉलेजमध्ये वगैरे, असा स्वभाव जेव्हा भक्ताचा असतो ना, त्याला त्याचं मन शुद्ध असतं, त्याला कुणाविषयी द्वेष वगैरे वाटत नाही, सर्वांवर प्रेम असतं त्याचं. आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं असंच वाटतं, त्यामुळे सगळे जणांविषयी त्याला प्रेम वाटतं. आणि त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्यांना त्याच्याविषयी प्रेम वाटतं. म्हणजे तो सर्वांना प्रिय असतो. आणि प्रत्येक जण त्याला प्रिय असतं. आणि अशी व्यक्ती कर्माने बांधील नसते कधी. तर असा असतो भक्त. असे असतात कृष्णांचे भक्त बघा, जिथे जे सगळ्यांना प्रिय असतात, त्यांना सगळी प्रिय असतात. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे आपण आता ना, छोट्या छोट्या गोष्टी करा. तुम्ही किड्स बॅच आहे ना, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करायचा प्रयत्न करा. आपले हे जी इंद्रिय आहेत ना, ऋषिकेश, कृष्णांचं नावच आहे ऋषिकेश, म्हणजे इंद्रियांचे स्वामी. तर हे शरीर पण त्यांनीच दिलंय. इवन आता तुम्ही पुढच्या पुढच्या अध्यायांमध्ये पाहाल, आपले पचन, अन्न करणारे जे पचन शक्ती असते आपली, जठराग्नी म्हणतो आपण त्याला, ते वगैरे सुद्धा स्वतः कृष्ण आहे.
त्यामुळे ना सारं काही त्यांचं आहे. मग आपण छोट्या छोट्या गोष्टी तर करू शकतो, एवढं त्यांनी आपल्याला दिलंय तर. की आता बघा ते कसे कीर्तन करतायत घरात. हा हा काही खाताना मुळात तुम्ही त्यांना, हा हे तुमची कृपा आहे कृष्णा, हे तुम्ही दिलं. ओके. तुम्ही इथं ऐकलेल्या कथा मित्रांना सांगा, किंवा मित्रांबरोबर कृष्णांविषयी चर्चा करा, आणि अजून अजून गोष्टी ऐकायचा प्रयत्न करा. हा असं. आणि तुम्हाला गाता येत असेल तर थोडं कृष्णांविषयी गा. पुन्हा तुम्हाला चित्र काढता येत असतील तर चित्र काढा कृष्णांची. असं म्हणजे आपल्याला कुठून तरी कसं तरी तुम्ही कृष्णांशी जोडून घ्या स्वतःला. हम्म. छोट्या छोट्या गोष्टी करा. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि मुख्य एक मात्र कराच की हरिनाम जप करा. तो कलियुगाचा धर्म आहे. आपला महामंत्र आहे हा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर नक्की हरिनाम जप करायला सुरू करा. कलियुगाचा धर्म आहे तो. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. दुर्वासा ऋषींनी राजा अमरीशला शाप द्यायचा होता. अमरीश राजाने ऋषी दुर्वास यांना क्षमा केली आणि त्यांचे तारण केले. हरे कृष्ण. हा, हे बघा हा. ह्या म्हणजे पुढे आपण अमरीश महाराजांची गोष्ट बघू, भागवतम मध्ये ही गोष्ट येते. पण ना दुर्वास ऋषी येतात आणि रागाने पटकन एका क्षणात त्याला शाप देतात. गोष्ट मोठी आहे. आणि मग ते म्हणजे भगवंतांचं सुदर्शन चक्र त्यांच्या मागे लागतं. असं सगळं मोठी गोष्ट आहे. पण तरी पण आहे ना, अमरीश राजा एक कणभर सुद्धा त्यांच्याविषयी राग धरत नाहीत. हा. आणि उलट दुर्वास मुनींना क्षमाच करतात. मग भक्त असे असतात, भक्तांना कुणा सम असतात, ते त्यांना कुणाविषयी राग वगैरे येत नाही. त्यांना माहित असते की समोरचा अज्ञानामुळे असा वागतोय. ते कुणाच्यात दोष वगैरे बघत नाहीत. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा माताजी. हरे कृष्ण. विद्या विनय संपने ब्राह्मणे गविहस्तिनि शनी चैव श्वापके च पंडिता समदर्शनी. हरे कृष्ण. विनम्र साधू पुरुष वास्तविक ज्ञानाद्वारे एक विद्वान आणि एक नम्र ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळाला समान दृष्टीने पाहतो. हरे कृष्ण. हा, हे बघा हा. हे बाळ लक्षात ठेव तू, हा श्लोक की आपण ज्ञानात स्थित असतात ना जे, ते काय असतात तर हे बघा, एक विनम्र साधू पुरुष असतो ना, तो वास्तविक ज्ञानामुळे म्हणजे त्याला खरं ज्ञान काय आहे ते झालेलं असतं, ते ज्ञानात स्थित असतात. ते एक गाय, एक ब्राह्मण, एक हत्ती, एक कुत्रा आणि एक चांडाळ. हा, ह्या सगळ्यांना ते सम बघतात समान दृष्टीने. मग आता ह्या सगळ्यांमध्ये काहीच तर समान नाहीये. पण ते काय बघतात, ते फक्त त्यांच्या हृदयामधला परमात्मा बघतात. चतुर्भुज नारायण रूपात प्रत्येकामध्ये परमात्मा हजर आहे, त्यामुळे ते प्रत्येकामधला परमात्मा बघतात. हा, तर ह्याला म्हणायचं ज्ञानात स्थित आहे. ही ज्ञानाची नजर असते की ते कोणामध्ये, ती स्त्री पुरुष प्राणी, हत्ती आहे कुत्रा असलं काही नाही. ते हा, हे सगळे म्हणजे भगवंतांचे अंश आहेत अशाच ह्याने बघतात ते. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. भोक्तार्यज्ञ पंसा सर्व लोक महेश्वरम सुहृदेव सर्वभूतांना ज्ञात्वा मा शांती मृच्छती. मला सर्व यज्ञांचा आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता, सर्व जगाचा आणि देवतांचा सर्वोच्च परमेश्वर आणि सर्व प्राणीमात्रांचा कल्याण करणारा आणि हितचिंतक आहे. जो हे जाणतो व ज्याला माझे पूर्ण ज्ञान आहे, त्याला माझ्या चेतनेने परिपूर्ण व्यक्तीला भौतिक त्रासातून शांती मिळते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे बघा हा, ह्याला 5.29 म्हणजे 5व्या अध्यायातला 29वा श्लोक आहे हा. ह्याला शांती मंत्र म्हणतात. काय म्हणायचं? शांती मंत्र.
तर हा काय म्हणतायत हे श्लोकात काय सांगितलंय बघा. भोक्तारम यज्ञ तपसाम, म्हणजे कृष्णांना तुम्ही काय म्हणून जाणायला पाहिजे. ते सर्वोच्च भोक्ता आहेत, म्हणजे सगळ्यांच्या पेक्षा उच्च आहेत आणि सगळ्याचे अधिपती, सगळ्याचे भोगतात कोण आहेत. आपण नाही कशाचा भोग घेऊ शकत. तर तेही आहेत. तुम्ही जे काय करणार ते सारं अर्पण त्यांना होणार आहे, कुठून ना कसं तरी त्यांच्याचकडे जाणार, ते भोक्तारम आहेत. हा समय ते बघा, मला सर्व यज्ञांचा तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता, सर्व जग आणि सर्व लोक महेश्वरम, हा पण शब्द लक्षात ठेवा. सर्व लोक म्हणजे हे फक्त पृथ्वी लोक नव्हे. अशी खूप लोक असतात. ब्रह्मांडामध्ये 14 असतात आणि अशी करोडो ब्रह्मांड असतात. तर ह्या सगळ्या लोकांचा आणि पुन्हा सर्व जे देवी देवता आहेत ना, त्या देवी देवतांमध्ये पण सगळ्यांचा परमेश्वर कोण आहे, तर कृष्ण आहेत. म्हणजे भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, सगळ्यांचे ईश्वर परमेश्वर कोण, कृष्ण आहेत. सर्व प्राणी सुहृदम सर्व भूतानाम, सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करणारा, म्हणजे ते ना सगळ्यांचेच हितचिंतक आहेत. आपले आहेत तसे आपण त्यांची बाळ आहोत, तसे प्राणी मात्र वगैरे पण त्यांची बाळ आहेत. ते सगळ्यांचेच कल्याण करणारे आहेत. सुहृदम सर्व भूतानाम आहेत हा, आणि हितचिंतक पण आहेत. हे जो जाणतो व ज्याला माझे पूर्ण ज्ञान आहे, त्याला माझ्या चेतनेने भौतिक त्रासातून शांती मिळते. हा, म्हणजे हे जेव्हा आपण जाणतो आणि नुसतं जाणायचं जसं हे जाणतो आपण, तसं कृष्णांशी नातं जोडतो, भक्तीने कार्य करायला लागतो. हा, ते आता मगासपासून बघतोय ना, कृष्ण भावना भावित कर्म कर्तव्य करताना, तेव्हा आहे ना हळूहळू कृष्णांच्याच चेतनेने म्हणजे इच्छेने आपल्याला ना शांती प्राप्त होते. म्हणजे हे करून बघायच्या गोष्टी असतात. कारण मनुष्य जीवनात शांतीच तर शोधत असतो. तुम्ही बघाल सध्याच्या धावपळीच्या जीवनात माणूस कुठे ना कुठेतरी शांतता शोधत असतो. जेव्हा तुम्ही गीतेशी चा अभ्यास करता आणि हे सगळं कळताना तुम्हाला आतून एक अद्भुत शांती मिळते. हम्म. तर इथे हा शांती मंत्र आहे आणि इथं कृष्णानेच सांगितलेलं आहे की ह्या भौतिक जगात आपल्याला हे सगळं ज्ञान झालं तर कृष्णांच्याच दयेने शांती प्राप्त होते. हा शांती मंत्र आहे हा, की कृष्ण परम आनंद आहेत, ते सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि तेच आपला एकुलता एक परोपकारी मित्र आहे. हा लक्षात ठेवा हे शांती सूत्र. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, ही ब्रह्मांची गोष्ट आहे. कृष्ण जेव्हा गोकुळात असतात ना, तेव्हा ते कसे करत असतात माहितीये. छोटे बालक तर असतात ते आणि त्यांच्या गोपसख्यांबरोबर वनात जेवण घेऊन जात असतात गायींबरोबर, आणि गोपसख्यांच्या बरोबर बसून जेवत असतात. कधी गोप त्यांना काहीतरी भरवत असतात, कधी हे आपल्यातलं त्यांना काहीतरी देत असतात. असं म्हणजे एकदम प्रेमाचं आदान प्रदान. मग आहे ना, ब्रह्मांना माहित असतं ना की म्हणजे ब्रह्माच गेलेले असतात पृथ्वीला घेऊन, एवढा अन्याय सुरू असतो, अधर्माचं एवढं वर्चस्व झालेलं असतं की पृथ्वी म्हणते की मला सहन होत नाहीये हा पापांचा भार. तेव्हा जेव्हा विष्णूंकडे जातात, गाय बनून पृथ्वी गेलेली असते ब्रह्मांकडे, मग ब्रह्मा विष्णूंकडे घेऊन जातात. तेव्हा विष्णू सांगतात की म्हणजे आकाशवाणी होते आणि सांगतात की मी द्वापार युगात पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून म्हणजे नंदांच्या घरी अवतार घेईन. हा, आणि मग मी म्हणजे धर्माचं वर्चस्व स्थापन करेन. हे सगळं ब्रह्मांना माहित असतं. पण ब्रह्मा विचार करत असतात, हे अरे, हा मुलगा म्हणजे खरंच पुरुषोत्तम भगवान कृष्ण आहेत का, असे कसे वागतायत. मग ब्रह्माजी परीक्षा घ्यायचं ठरवतात. मग परीक्षा घेताना काय करतात माहितीये ते, अं, ही एक दिवस ना वनात गायी घेऊन गेलेले असतात आणि गायी कुरणात सोडून ही वनभोजन, ते दुसऱ्या चित्रात दिसतंय तसे जेवत असतात. तर आहे ना, मग ही मुलं काय म्हणतात, अरे कान्हा, बराच वेळ झाला आपण गायी बघितलेले नाहीत, आम्ही जाऊन बघून येतो. तर कृष्ण म्हणतात, नाही तुम्ही जेवण पूर्ण करा, मी जाऊन बघून येतो. प्रेम बघा हा भक्तांवरच.
मग स्वतः उठतात जेवणावरून आणि म्हणतात की मी बघून येतो, आणि जातात आणि बघतात तर सगळ्या गायी गायब असतात. कृष्ण स्वतः शोधतात, तर गायी काही कुठे सापडत नाहीत. म्हणजे त्यांना माहित असतं त्या ब्रह्मानी लपवल्यात. हा, मग कृष्ण तो इकडे येतात गोपसख्यांकडे ते सांगायला. बघतात तर सगळे गोपसखे पण गायब झालेले असतात. मग आता कृष्ण काय करतात, संध्याकाळी तर परत जायचं असतं गोकुळामध्ये. मग आपल्या योग मायेने ना कृष्ण दुसऱ्या जशाच्या तशा गायी आणि दुसरे गोप सखे त्यांचे तयार करतात आणि संध्याकाळी वृंदावनात जातात. असा जवळजवळ एक वर्षाचा वेळ जातो हा पृथ्वीवरचा. मग मात्र ब्रह्मांना कळतं की नाही, हे खरंच कृष्ण असणार आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान. कारण ब्रह्मांच्या लीलेसमोर सुद्धा ते काही करू नाही म्हणजे काही फरक नाही पडला. हा, मग ब्रह्माजी येतात आणि बरीच त्यांची म्हणजे स्तुती, म्हणजे कृष्ण वनात असतात तेव्हा पण, आणि ब्रह्मा येतात तेव्हा ना त्यांना सगळीकडे ते तिसऱ्या चित्रात दाखवलंय बघा. कृष्ण 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 सगळीकडे चराचरात फक्त कृष्ण दिसायला लागतात, आणि अक्षरशः अशी चक्कर आल्यासारखी होते. मग त्याच्यानंतर ब्रह्मा खूप स्तुती वगैरे करतात. ते बघा ते रडतात वगैरे अक्षरशः. आणि तो छोटा कृष्ण उभा आहे बघा त्यांच्या समोर. हम्म. आणि माफी मागतात. इथे कृष्णाला एक खूप हे होतं हा, म्हणजे तुम्ही पण एक लक्षात ठेवा की हे एक गोष्ट काय आहे की ब्रह्मा पण त्यांना ओळखू नाही शकले. पण गोप सखे वगैरे किती प्रेम करत होते. तर तुम्ही भक्त असल्याशिवाय भगवंतांना जाणू नाही शकणार. हा, तुम्ही भक्त व्हायला हवं, पहिली गोष्ट की भक्ती हवी आपल्यामध्ये. हा, आणि दुसरी एक लक्षात ठेवा ह्या गोष्टीत म्हणजे या लीले म्हणून की कृष्णांना त्यांच्या गायी प्राणप्रिय आहेत. म्हणजे त्यांच्या गायींवर कृष्णांचं अतोनात प्रेम आहे. गोविंद, त्यातला गो शब्दाचे बरेच अर्थ, 3 अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ गाय आहे. हा, तर त्यांचं गायीवर खूप प्रेम आहे. काही नाही करू शकलं तर गोसेवा नक्की करा, कशी जशी जमेल तशी. तर ते गायींना हे करतात ना, अदृश्य त्याचा कृष्णांना थोडा राग येतो की अ म्हणजे परीक्षा कुणाची बघायची होती, कृष्णांची. मग गाय आणि त्यांच्या सख्यांना का त्रास द्यायचा, स्ट्रेट कृष्णांना त्रास देऊन काय ते परीक्षा बघायची. इथे ते गाय आणि गोप सख्यांना त्रास देतात, त्यामुळे कृष्णांना खूप राग येतो. त्यामुळे कृष्णांचे भक्त आणि गोमाता ह्यांना आपण त्रास द्यायचा नाही कधी. कृष्णांना सहन होत नाही ते. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. हा, हे शांती सूत्र आहे. हा, आपलं लक्षात ठेवा, कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत, सर्वोच्च आनंद आहेत, आणि आपला एकमात्र हितकारक मित्र आहे, शुभचिंतक. आता बघा, हा आपण कसं असतं, सॉरी, चोराने पर्स पकडून नेली तर आपला ठाम विश्वास पाहिजे की पोलिसांच्या रूपात कृष्ण येणार आणि आपल्याला मदत करणार. हा, घ्या माताजी पुढची slide. आता कधी कधी असं होतं ना, नैसर्गिक आपत्ती वगैरे येतात आणि काय काय असं होतं. मग आता खरं काय करणार, नैसर्गिक आपत्ती ह्या टाळता येण्यासारख्या नसतात. मग अशा वेळेस पण आपला भरोसा पाहिजे कृष्णांवर की ठीक आहे, हे तर टाळता येण्यासारखं नव्हतं, पण नक्कीच कृष्ण ह्यातून काहीतरी मार्ग काढतील. हा, आणि आपण पण मग काय सरकार मदत करतात किंवा काय ते सुरूच असतं ते बघा. कृष्णाच्या योजनेवर माझा विश्वास आहे. हा, ही भौतिक जगच असं सतत बदलतं बनलेलं आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. पण आपण कृष्णांशी जोडून घेऊन आपला विश्वास हवा त्यांच्यावर. इथे पांडवांना बघा भयंकर त्रास दिला. ह्या धृतराष्ट्राने, दुर्योधनाने त्यांना किती किती त्रास दिला, पण कधीही दुर्योधनाला एका शब्दाने त्याने अडवायचा प्रयत्न केला नाही. हा, तरी पण पांडवांना पूर्ण विश्वास होता की कृष्ण आहेत आपल्या बाजूने. आणि इवन पांडवांनी धृतराष्ट्र आणि कौरवांचा सुद्धा कधी द्वेष तर खूपच लांब, त्यांचा पण कधी राग केला नाही. एवढे शुद्ध भक्त होते, पण त्यांचा कृष्णावर मात्र पूर्ण विश्वास होता. हा, आता इकडे हे जे आहे ना बाळांनो, हे सगळं आपल्याला कळायसाठी ना मात्र तुमच्या जीवनात एक गुरु यावे लागतात. काल आपण बघितलं ना किती किती कृष्णाने भर देऊन सांगितलंय की गुरूंकडे जा, शुद्ध प्रमाणित गुरूंकडून ज्ञान मिळवा. हा,
हा घ्या माताजी पुढची slide. तर हे आपले प्रभुपाद स्वामी आणि त्यांचे भक्त आहेत बघा ते सगळे. त्यांचा आनंद बघा हा चेहऱ्यावरचा. हे पुरीचे जगन्नाथांची पुरी म्हणजे जगन्नाथ पुरीच म्हणतात ना, तर हे हे म्हणजे जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा. तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. झालेला आहे आपला अध्याय.